सुटका उभारिला हात जगी दानविधी मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरेधनी। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, या गावाची असणारी ग्रामदेवता श्री मळगंगा देवी, आणि आज या ठिकाणी जी काही मूर्ती स्थापना होत आहे की ज्या निमित्ताने भगवान पांडुरंगराय पंढरपूर निवासी वैकुंठ धामामध्ये निवास करणारे, परंतु ते या ठिकाणी भक्तांच्या हाकेला ओ देऊन आज रुक्मिणी मातोश्री सहित वैकुंठातून या भूखंडमळ्यामध्ये विराजित झाले। आणि येताना फक्त भगवान आणि पांडुरंग रुक्मिणी माता या ठिकाणी आल्या नाही, तर आपले लाडके भक्त की ज्या भक्तांनी आपल्याला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं होतं अशा सावता महाराजांच्या सहित या ठिकाणी आज विराजमान झाले। आणि हा श्रावण मास आहे, अत्यंत श्रावण मासाचं हे मंगल पर्व आहे। आणि या मंगल पर्वामध्ये देवासहित संत तुमचं आमचं संरक्षण करण्यासाठी, आपलं अध्यात्म जीवन संरक्षित राहावं, आपलं भौतिक जीवनही संरक्षित राहावं म्हणून कोणा भक्तांच्या समुदायामध्ये त्यांच्या अंतःकरणात प्रेरणा निर्माण केली। आणि अशा प्रकारचं जे देवालय, संत कृपा झाली इमारत फळा आली उभारिले देवालया, या ठिकाणी हे जे देवालय आहे याचं निर्माण झालं। आणि ह्या देवालयाची मूर्ती स्थापना ब्राह्मण देवतेंच्या मंत्रोच्चारणामध्ये, वैदिक मंत्रोच्चारणामध्ये झाली। आणि या ठिकाणी अगोदर असणारं जे काही पाषाण, त्या पाषाणामध्ये आज मंत्रोच्चाराने या ठिकाणी देवत्व अवतीर्ण झालेले, चैतन्याने त्या मूर्तीमध्ये प्रवेश केला। आणि जोपर्यंत आता हे चंद्रसूर्य आहेत, जोपर्यंत ह्या मंदिरामध्ये ह्या देवता आहेत, ह्या वस्तीचं किंवा या ज्यांची ह्या मूर्तीवर श्रद्धा राहील त्यांचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि हे कार्य ज्यांच्या जीवनात आपण आता पुढच्या शतकात 50 वर्षानंतर राहू की नाही, आपल्या ज्या काही वंश परंपरा होतील त्यांचं संरक्षण करण्यासाठी आज आपल्याला परमात्म्यानेच ही अशा प्रकारची बुद्धी दिली, त्याने आपलं माध्यम केलं आणि ही सेवा करून घेतली, म्हणून आपण अत्यंत भाग्यवान आहोत। विठ्ठल स्वामी महाराज सांगायचे की या ठिकाणी मंदिर निर्माण करणं, सप्ताह उभारणं, नामस्मरणाधिकांचं अनुष्ठान करून घेणं, किंवा ज्या ठिकाणी कोणत्याही रीतीनं जेणेकरून परमार्थ होईल, जेणेकरून काही साधना घडेल, अशा लोकांना समुदायाने एकत्र करणं आमचे महाराज करतात। हेच कार्य मोठं जीवन कार्य करतात। तर अशा प्रकारचं हे जे कार्य आहे हे करणं हे अत्यंत कठीण अशा प्रकारची गोष्ट आहे। त्याच्यासाठी ते उदाहरणं सांगायचे स्वामी महाराज म्हणायचे, तुम्ही किती जरी मंदिरं बांधा, सप्ताह करा, तरी लोकांमध्ये फार मोठा आमूलाग्र बदल होईल असं नाही, परंतु लोकांमध्ये बदल हो की न हो, पण तुम्ही जे काही सेवा करता त्या सेवेचं मात्र तुम्हाला फल मिळाल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठल आता पावसाळ्याचे दिवस आहे, नद्यांना पूर आले, आपल्याकडे आला नाही, पाऊसही झाला नाही, पण जिथं जिथं पाऊस आले आणि नद्यांना पूर आले त्या नदीच्या पुरामध्ये आपण उडी टाकली तर प्रवाहाबरोबर आपण सहज वाहून जाऊ शकतो, पण पुराच्या विरुद्ध पोहून जाणं ही फार अवघड गोष्ट आहे। तसं ह्या कराळ विक्राळ कलिकाळामध्ये आता सर्व पाश्चात्य संस्कृतीचा किंवा आधुनिक संस्कृतीचा परिणाम झाला। आणि अशा काळामध्ये आपण जेव्हा या अशा प्रकारचं मंदिरांचं निर्माण करणं किंवा सप्ताहादिकांचं आयोजन करणं, सत्संगाचं आयोजन करणं हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पहिल्यासारखं आहे। विठ्ठल स्वामी महाराज दृष्टांत सांगायचे की श्रावण आषाढ महिन्यामध्ये असा झंझावात वारा सुटतो, जोराचा वारा सुटतो संध्याकाळच्या वेळेला। एक साध्वी गृहिणी पतिव्रता स्त्री आपल्या घराच्या अंगणात असणाऱ्या वृंदावनामध्ये दररोज पंथी लावित असते, आणि पंथी लावताना तिनं पंथी लावली आणि बाजूला झाली की तो दिवा विझतो। अशा वेळेला ती आपला पदर आड धरते, पण पदर किती वेळ आड धरणार, पदर बाजूला केला की दिवा विझणारच असतो। तरी सुद्धा ती जेव्हा दिवा
पेटवते आणि ती दिवा प्रज्वलित करून बाजूला होते, तर पदराने तिनं त्या दिव्याला प्रज्वलित ठेवण्याचा केलेला जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाप्रमाणे तरी तो स्तुत्य आहे, तो धन्यवादाला पात्र आहे. त्याचप्रमाणे या काळात जे कोणी दाता तोची एकदाना नारायणा स्मरवी, जेणेकरून ह्या जगताचं निर्माण करणारा परमात्मा, जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा परमात्मा, जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवाते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुल्या, असा जगामध्ये कोणाचं स्मरण करू नये, परंतु जगन्नियंत्या परमात्म्याचं स्मरण करावं. परंतु जीवाला आपल्या व्यापामध्ये किंवा आपल्या विषयासक्तीमध्ये आपल्या कृतज्ञतेमुळं ज्याने ह्या देहाला निर्माण केलं, ज्याने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. परमात्म्याने हा जो देह दिला तो भगवत सेवेसाठी दिला, परंतु आपल्याला त्याचा विसर पडतो आणि अशा वेळेला संत महात्मे हे आपल्या स्वतःला त्रास काढून वास्तविक ते तुकोबाराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. संतांना देवाजवळ स्थान मिळालेलं आहे, भगवंताचा आनंद त्यांना त्या निजधामामध्ये भोगायला मिळतो, परंतु आपल्या तुमच्या आमच्यावरची असणारी दया, त्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याच्या जवळ भोगत असणारा जो काही परमार्थ महाधनाचा आनंद तो सोडून तुमच्या आमच्यासाठी देऊसारख्या क्षेत्रामध्ये खेड्यामध्ये अवतीर्ण होतात, त्याच्यामध्ये दुष्काळ दारिद्र्य हे भोगतात, तर लोकांचा अपमान सहन करतात. पण कशासाठी? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जसा एखादा मनुष्य गाळात रुतलेला असला तर नदीच्या तीरावर असणारा दुसरा मनुष्य त्याला बाहेर काढायचं असेल तर त्याला गाळात जावं लागतं. त्याप्रमाणे या पंचभौतिक देहाला प्राप्त झालेले जे जीव की ज्या ठिकाणी ते संसाराने रात्रंदिवस गांजलेले आहेत, जे का रंजले गांजले एकतर विषयामध्ये रंगून गेलेले आहेत किंवा संसार दुःखाने अनेक प्रकाराने गांजलेले आहेत, आणि त्यांना आपलं म्हणून त्यांना त्या संसार दुःखातून बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी संतांचा अवतार होत असतो. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय आदी संत या ठिकाणी आले. तर आपलं चिंतन याच्यासाठी चाललं होतं की अशा वेळेला ह्या समाजाचं उत्थान व्हावं, समाजाला एक प्रकारची उत्तम अशा प्रकारची दिशा प्राप्त व्हावी, त्याच्यामध्ये सौख्य नांदावं, ज्या समाजामधील दुःखाची परिसमाप्ती व्हावी, यासाठी जे जे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात, भगवान त्यांना उदंड आयुष्य, आरोग्य, सद्बुद्धी आणि ज्याला म्हणतात वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. तर त्यांचं जी कीर्ती असते ती वाऱ्यामाप अशा प्रकारची होत असते, फक्त त्यांच्या अंतकरणामध्ये सेवाभाव असावा. मी कोणी याचा करता आहे असं न वाटता मी ह्या सर्वांचा सेवक आहे आणि ही सुद्धा भगवंताने मला दिलेली संधी आहे की त्याने इतरांपेक्षा या शरीराला माध्यम करून अशा प्रकारचं सत्कार्य या माध्यमातून निर्माण करत आहे. याच्याबद्दल आपल्याला भगवंताची कृतज्ञता वाटावी. विठ्ठल
जे काही आपले मूळ ग्रंथ आहे की यस्य निश्वसितम वेदाः असं म्हटलं, ज्या भगवंताच्या श्वासातून ह्या वेदाची अभिव्यक्ती झालेली आहे आणि त्या वेदामध्ये मानव मात्रांचं सगळी जे काही मनुष्य मात्र असतील ती कशाने सुखी होईल याचा विचार झाला आणि तो विचार इतका तंतोतंत आहे की गणितात बेदुनी 4 असं जेव्हा आपण म्हणतो 5 म्हटलं तरी चुकलं आणि त्या ठिकाणी 4.1 म्हटलं तरी चुकलं किंवा 3.99 म्हटलं तरी चुकलं, त्या गणितापेक्षाही तंतोतंत अशा प्रकारचे वेदाचे सिद्धांत आहेत की जर वेदाने सांगितल्याप्रमाणे आपण जर आचरण केलं तर तो मनुष्य मरेपर्यंत सुखी राहील आणि जर वेदाच्या विरोधी आचरण केलं तर तो मनुष्य दुसरे कितीही उपाय केले तरी त्याच्या जीवनामध्ये सुख स्वप्नात देखील येणार नाही। अशा प्रकारे त्या वेदाने मानव मात्राच्या सुखाकरता आणि दुःख निवृत्ती करता वेदाने उपाय सांगितलेले आहेत आणि ते सर्व संस्कृत भाषेत आहेत। तेव्हा त्या संस्कृत भाषेमध्ये आपली गती होत नाही। जगद्गुरु तुकाराम महाराज, संत सम्राट माऊली, सावता महाराज, गोरोबा काका यांनी जे आहे, सावता महाराजांचे फार थोडे अभंग आहेत, गोरोबा काकांचे फार थोडे अभंग आहेत, परंतु सगळ्या वेदाचं तात्पर्य सांगणारे अभंग आहेत। त्याचा एका अभंगाचा एका चरणाचा जरी आपण विचार केला तरी आपल्या जीवनामध्ये अशी काही दिशा येते की मरेपर्यंत मनुष्याला योग्य मार्गाने तो चालेल आणि त्याच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर सुख वाढत जाईल असे अभंग। कोणी दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणी दिवशी पायाचा चाकर, कोणी दिवशी पालखी सुभेदार, काय चालूनी जावे समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे। एकच अभंग घ्या सावता महाराजांचा, नुसतं एवढं आपण म्हटलं की देव ठेविल तैसे राहावे। आज सगळे लोक रात्रंदिवस प्रयत्न कशासाठी की माझं दुःख कशाने जाईल, मला सुख कसं मिळेल, मिळालेलं सुख टिकेल कसं, गेलेलं दुःख माझ्या जीवनात परत कसं येणार नाही, याच्यासाठी काय काय उपाय करतात, परंतु दुःख काही टळत नाही आणि सुख काही मिळत नाही। असं आहे, आपलं सुख मिळत नाही म्हणजे ते सुख हरवलंय कुठं हे आपल्या लक्षात नाही। स्वामी महाराज सांगायचे, एक मनुष्य संध्याकाळी ग्रामपंचायतीच्या लाईट खाली काहीतरी शोधत होता। दुसरा त्याचा मित्र आला, त्यांनी त्याला विचारलं, अहो तुम्ही काय पाहता? ते म्हणे मी टेलर आहे आणि माझी सुई हरवली म्हणून इथं पाहतो। मग त्यांनी काही मदत केली, बराच वेळ मदत केली, दोघांनाही सुई काही सापडली नाही। त्यांनी विचारलं, अहो साधारणपणे सुई कुठे पडली? ते म्हणे घरात पडली। मग घरात पडली तर इथं का पाहता? त्यांनी सांगितलं इथं लाईट आहे म्हणून पाहतो। अरे भल्या माणसा, सुई जिथं हरवली तिथं शोधली पाहिजे। तसं आपल्या जीवनात आलेलं, आपल्या जीवनातून गमावलेलं जे सुख आहे ते सुख का गमावलं याचं कारण आहे माझा आत्मा, माझा असणारा हृदयामध्ये असणारा परमात्मा, त्या परमात्म्याला विसरून जेव्हा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयाच्या माध्यमातून आपण सुख शोधायला जातो त्यावेळेला सुख नेहमी आपल्यापासून दूर जातं। सुख ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपल्याला मिळणार, आपण चुकीच्या जागेत सुखाचा शोध करतो। जे शब्द विषय आहे त्या शब्दाच्या विषयाने त्या गारुड्याने पुंगी वाजवली आणि तो सर्प भुलला, तो सर्प भुलवून गुंतला नादा, गारुडे पेटा घातला असे असं सांगतात। त्या सर्पाने नुसता आवाज ऐकला आणि त्याच्यात मुग्ध झाला तर त्या गारुड्याने त्याचे दात पाडले आणि त्याचा खेळण्यासाठी उपयोग केला। अशा प्रकारचा सगळ्या पंचविषयांचा असे पतंग रूपावर आकर्षित झाला, त्या रूपाच्या ठिकाणी सुख आहे असं त्याला वाटलं आणि त्या दिव्यावर त्यांनी झेप घेतली, झेप घेतल्याबरोबर तो मरणाला प्राप्त झाला। अशा प्रकारे विषय जे आहेत हे अत्यंत दुःखकारक अशा प्रकारचे आहेत आणि त्या विषयाच्या ठिकाणी आपण सुख शोधतो आणि जो आनंदाचा कंद असणारा परमात्मा, जो सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे, जो सर्व कर्तुम अकर्तुम शक्ती संपन्न आहे, अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या ठिकाणी आहे त्या परमात्म्याला आपण विसरतो आणि जेव्हा सुखाचा शोध घेतो तेव्हा ते सुख आपल्यापासून दूर दूर अशा स्वरूपाचं जातं। आणि स्वामी महाराज सांगायचे, एक मीराबाईचं कडू आहे की त्याच्यामध्ये ते म्हणतात की काय जहाज का पंछी फेर जहाज परावे। आपण कल्पना करा, अथांग अशा प्रकारचा समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये एक चाललेलं जहाज आहे, त्या जहाजावर बसलेला एक पक्षी आहे आणि तो पक्षी त्याला असं वाटलं की ह्या अथांग आकाशामध्ये ह्या समुद्रात ह्या जहाजावर बसण्यापेक्षा मी अथांग समुद्रात उड्डाण करीन आणि त्याच्यामध्ये मी खूप अशा प्रकारचा आनंद मिळेल। आणि त्यांनी जेव्हा भरारी मारली तेव्हा त्या भरारी मारता 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 कधीतरी थकणारच की नाही आणि थकला आणि त्याला विश्रांतीला जागा पाहिजे। आता कुठे जागा आहे त्याला?
समुद्रावरही विश्रांती करू शकत नाही, आकाशातही स्थिर रीतीने राहू शकत नाही. कारण का, तो ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी त्याला यावं लागेल. जहाज का पंछी फेर फेर जहाज परावे, त्याला जहाजावरच यावं लागेल. परंतु या ठिकाणी आपलीही तशी स्थिती झालेली आहे. आपण मूलभूत असणारा सुखाचा स्रोत झरा असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्यापासून आपण जितकं जितकं दूर जाऊ तितकं तितकं सुख मिळणार नाही. मग सुख मिळायचं असेल तर कुठं, आपण पुन्हा त्याच ठिकाणी आलं पाहिजे. आणि बरं का, आपल्याला त्या ठिकाणी यावं वाटतं, परंतु त्यावेळेला बरीच वेळ टळून गेलेली असते. विठ्ठल स्वामी महाराज विनोदाने गोष्ट सांगायचे. स्वामी महाराज सांगायचे की विठ्ठल विठ्ठल एका सावकाराकडून एका कुळाने कर्ज घेतलं 100 रुपये. बरेच दिवस देणं झालं नाही. सावकार आला आणि त्या सावकाराने सांगितलं की माझे 100 रुपये तुम्ही द्या. त्यांनी सांगितलं की आता दुष्काळी वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये मी तुमचे 100 रुपये देऊ शकत नाही, तुम्ही दुसरं काही मला शिक्षा करा. त्यांनी सांगितलं की जर तू या ठिकाणी 100 मिरच्या खाऊन दाखवल्या तर माझं 100 रुपये फिटले. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, थोडा तोंडाची आग होईल, काही त्रास होईल, थोडं जुलाब वगैरे झालं डॉक्टरची मदत घेऊ, पण यांचे 100 रुपयातून सुटेल. म्हणून त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. त्यांनी 100 मिरच्या खायला दिल्या. आता किती मिरच्या खाणार, 10-5 मिरच्या खाल्ल्यानंतर त्यांनी सांगितलं माझ्या डोळ्यातून नाकातून सगळं पाणी, पोटात आत्ताच आग पडली, मी जगणार नाही, सावकार तुमचे पैसे आणून देईल. त्यावेळेला त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, लवकरात लवकर पैसे द्या. काही दिवस गेले, पैसे देणं झालं नाही. सावकार पुन्हा दरवाजात आले. त्यांनी सांगितलं की पैसे द्या. त्यांनी सांगितलं की मिरच्या आणि 100 रुपये सोडून दुसरं काही सांगा. त्यांनी सांगितलं 100 कांदे खा. थोडक्यात सांगतो मी. त्यांनी सांगितलं 100 कांदे खा. स्वामी महाराज मोठं रंगवून सांगायचे. तर त्यांनी सांगितलं 100 कांदे खातो. त्यावेळेला जे कांद्याच्या थोड्यात काय छोट्या बोऱ्या घेतल्या, 100 कांदे तर खाऊ शकणार नाही. ते म्हणे कोणते का खा, पण 100 कांदे खा. आणि ते 100 कांदे खाण्याचा प्रयत्न करण्यात आपल्याला माहिती आहे मिरचीपेक्षा कांदा काही कमी जालीम नाही. त्यामुळे 4-6 खाल्लं, त्याला पुन्हा तोंडाची आग झाली. त्यांनी सांगितलं की कांदा नको, मी लवकरच तुमचे 100 रुपये देईन. थोड्या दिवसांनी परत सावकार आला, पैसे देणं झालं नाही. त्यांनी सांगितलं काय करणार व्यवस्था. त्यांनी सांगितलं दुसरं काही सांगा. त्यांनी सांगितलं मी तुला 100 जोडे मारीन आणि ते जर तू सहन केले तर तू माझे 100 रुपये फिटले. त्या सावकाराने त्याला पूर्वीच्या काळामध्ये ते नालाचे जोडे होते, त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. त्याच्या पाठीचे धिरडे 4-5 त्या आघातामध्येच ओतले. त्यांनी सांगितलं मी मरतो आता, साहेब मारू नका सावकार. मग त्यांनी सांगितलं पैशाची व्यवस्था काय, पैशाची आत्ताच व्यवस्था करावी लागेल. तेव्हा आत्ताच व्यवस्था करतो, मारणं थांबवा. गेला कुठं शेजारी लोकांची याचना केली, काही पैसे घेऊन आला आणि 100 रुपये त्यांचे दिले. स्वामी महाराज सांगायचे 100 रुपये सावकाराचे द्यायचेच होते, तर मिरच्या खाऊन, कांदे खाऊन, जोडे खाऊन देण्यापेक्षा अगोदरच का दिले नाही. तसा परमात्म्यापासून दुरावलेला जो जीव आहे त्याला त्या ठिकाणी कधीतरी याच तत्वावर यावं लागेल. या जन्मात नाही, अनंत जन्म. हा कल्प काळ असा अनंत अशा प्रकारचा काल आहे आणि त्या जीवाला एकच उपाय आहे. हे सांगतात उपनिषद, तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य हा पंथ हा विद्यते आहे नाही. जर मनुष्य परमात्म्याची प्राप्ती केली तरच त्याला खऱ्या सुखाची, शाश्वत अविनाशी सुखाची प्राप्ती होऊ शकते. दुसरा कोणताच मार्ग नाही. न अन्य हा पंथा, दुसरा कोणताच मार्ग नाही आहे नाही ह्या स्थितीला प्राप्त होण्यासाठी. आणि यासाठी संत जे असतात ते संत आपल्या जीवनामध्ये येतात. आणि म्हणून जीवनामध्ये सर्वात मोठं जर काय असेल आपल्याला पर्वणी, तर ती आहे संत संगतीची, ती आहे ईश्वर भक्तीची. आणि ह्या ईश्वर भक्तीचा प्रचार व्हावा म्हणून या ठिकाणी संत जे आहेत ते आपल्या ह्या अवनी तलावर अवतीर्ण झाले. अवनी तलावर या पृथ्वी तलावर आल्यानंतरही मनुष्यासारखा त्यांनी देह धारण केला. त्यामुळे तुमच्या आमच्यासारखंच त्यांनी आयुष्य संपवल्यासारखं केलं. परंतु त्यांची कीर्ती अशा प्रकारची अमर झाली. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. का वैकुंठामध्ये संत जेव्हा येतात तर ते म्हणतात यमधर्म वास पाहे नित्य काळ, म्हणे धन्य वेळ भेटत इथे. सावता महाराज ज्ञानोबाराय संजीवन समाधी जातात, तुकोबाराय जेव्हा निजधामाला गमन करतात त्यावेळेला यमधर्म त्यांची वाट पाहत राहतो. सगळ्या देवता त्यांचं दर्शन करतात. अशा प्रकारची त्यांची स्थिती होते. परंतु त्यांची तळमळ जी आहे, त्यांना स्वर्गादी
वैकुंठामध्ये करमत नाही. कारण का त्या ठिकाणी भगवत भक्तीचा जाणारा काळ जर सोडला तर सगळे असणारे ह्या ज्या देवी देवता ह्या सुद्धा ऐश्वर्यामध्ये मग्न झालेल्या असतात आणि संतांच्या अंतकरणात वैराग्य असतं. त्यांना या ठिकाणी विषय भोगामध्ये ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे भोगावे हे न रुचे मना माझी. ये लोकातल्याही भोगावर ते लात मारतात, परलोकातल्याही भोगावर लात मारतात. त्यांना सर्वात जीवन ध्येय जर काय असेल तर आपल्या भगवत भजनाचं मध्ये रंगून जाणं किंवा हे जे प्राणी मात्र जे या ठिकाणी विषयामध्ये रंगलेले किंवा या भौतिक दुःखाने गांजलेले त्यांची सुटका करण्यासाठी ते पुन्हा पुन्हा या पृथ्वी तलावर येत असतात. तुकाराम महाराज म्हणतात जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. आपलं चिंतन हे चाललं होतं की त्यांची कीर्ती अशा प्रकारची भूमंडळामध्ये राहते की सावता महाराज जरी भगवत चरणामध्ये लीन झाले तरी सावता महाराज अनेक प्रकारच्या मूर्तिरूपाने या आपल्या असणाऱ्या सर्व समाजाला प्रबोधन करण्यासाठी या ठिकाणी विराजमान होतात. आणि त्यांना एकटं ते म्हणतात माझा महिमा काय, जर पांडुरंग परमात्मा माझ्या जीवनातून वगळून टाकला तर मी कोण, मी शून्य आहे. अशा प्रकारे संत हे देवा वाचून आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवत नाही. आणि देव म्हणत असतो की असं आहे की जर संत नसते तर मला कोणी विचारलं असतं. नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निर्विकार तूही रघुराया. परमात्म्याला नाही नाव नाही रूप आणि येला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. अगदी संतांनी हट्ट केला, अट्टहास केला आणि ज्याला नाव नाही ज्याला रूप नाही त्या परमात्म्याला त्यांनी साठविला आहे हृदय संपुटी आणि बाहेर धाकुटी मूर्ती उभा असा त्या परमात्म्याला नाव रूपाला आणलं. म्हणून या ठिकाणी त्या देवाला एकटं येण्याला करमत नाही. बऱ्याच देवाला आवडतं काय, देवाला हेच सर्वात जास्त आवडतं की आपल्या भक्ता समवेत राहणं. जर कधी कधी भक्त देवाला जनाबाई ना जनाबाई देवाला शिवे देतात आणि ते देवाला फार आवडतं. याच्या जनाबाई एकदा निकरावर जर आल्या ना तर जनाबाई देवाला म्हणतात की देवा काय अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. यामध्ये आपल्या संप्रदायामध्ये अशी काही व्यापक अनुभूती आहे की जिच्यामध्ये सगुणाचं प्रेम आहे आणि निर्गुणाचं ज्ञान आहे. जीवन पूर्ण कधी होतं, नेमका मी कोण आहे, परमात्मा काय वस्तू आहे याचं ज्ञानही असलं पाहिजे आणि त्या परमात्म्याविषयी आपल्या अंतःकरणात प्रेमही असलं पाहिजे. विठ्ठल त्यामुळं ज्ञानी भक्त असणाऱ्या जनाबाई ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्यावर रागावतात, अरे तूच एकटा आनंद गणे आणि मी नाही का, तूच ज्ञान स्वरूप आहे मी नाही का, जरी मी स्त्री असले तरी तत्वतः मी आणि तुझ्यामध्ये भेद नाही, मी तू पण जाऊ दे दुरी एकची गोंगडे पांगरू आहे. असं कधी कधी देवाशी मीराबाई आपलं जनाबाई प्रेम कलह करतात आणि काय ऐकत नाही. त्यावेळेला देव म्हणतो गणे तू असं बोलू नको, तुला ज्ञान आहे माहित आहे पण मी तुझ्यासाठी काय काय करतो, तुझ्या उवास सुद्धा काढतो, तुझी वेणी फणी करतो, तुला दळू लागतो, तुझ्या गोऱ्या थापतो इतका आणि तू असं का म्हणते. याचा अर्थ भगवंताचं जे प्रेम आहे त्या भगवंताला भगवंत पण देवाला देव पण देणारे संत हे एवढा मोठा संतांचा अधिकार आहे. आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की आज या ठिकाणी ह्या भूकनमळ्यामध्ये कोण आलं, एकटे पांडुरंग परमात्मा आले नाही, सावता महाराजासहित आले. एकटे सावता महाराज आले नाही तर ते पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातोश्री सहित आले. एकटे पांडुरंग परमात्माने गृहस्थाच्या घरामध्ये जेव्हा पांडुरंगाची पूजा होते त्या स्वामी महाराज सांगायचे एकट्याने करू नये, तिथं रुक्मिणी मातोश्रीत असावी. संन्यासी ब्रह्मचारी यांनी एकट्या देवाची पूजा करावी. परंतु आपल्या संसारी जीवनाला त्या ठिकाणी लक्ष्मीची धनाधिकांची आवश्यकता असते. म्हणून शक्तीनं संपन्न अशा प्रकारचं पांडुरंग परमात्म्याचं या ठिकाणी आपल्या आविर्भाव झाला पाहिजे, या ठिकाणी अभिव्यक्ती झाली पाहिजे. त्याप्रमाणे रुक्मिणी मातोश्री सहित या ठिकाणी या देवालयामध्ये आज भगवान आलेले आहेत आणि एकटे आले नाही तर सावता महाराजांसहित आलेले. आणि खरा जीवनाचा सोहळा असतो ते ज्या जीवनामध्ये देव आणि भक्त यांचं सामंजस्य असतं, यांचा सुसंवाद असतो, ज्याच्यामध्ये एकमेकाचा प्रेम कलह असतो किंवा उत्तरोत्तर वर्धमान होणारं असं प्रेम असतं. आणि ते सर्व ज्ञान आणि प्रेम या भूमीवर आज अवतीर्ण झालं म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत. नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलं की या मंदिराच्या पायापासून कळसापर्यंत जर कोणी एक मुठभर माती काही 4 विटा काही जरी दिला असेल
तरी सुद्धा त्याने वैकुंठापासून विशाळ अशा प्रकारची नगर निर्माण केल्याचा देवाला आनंद होत असतो. माणसं मोठमोठी घरं बांधतात आणि ते दाखवायला नेतात. 4-4 मजल्याची घरं, त्याच्यामध्ये कितीतरी संडास, माणसं 4 आणि संडास 8, बाथरूम 12 अशा प्रकारचं दाखवतात. परंतु त्यांच्या घरामध्ये मात्र कुठेही कोपऱ्यामध्ये देखील देवघर नसतं. याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही. विठ्ठल म्हणून आपल्या ह्या ज्या मंदिराधिकांचं निर्माण करताना त्यावेळेला त्याच्यासाठी आपण कष्टार्जित अशा प्रकारचा जो काही यथाशक्ती पैसा देतो तो खूप मोठं पुण्य निर्माण करतो, अपूर्व निर्माण करतो. अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु मंदिरं बांधणं सुद्धा सोपं आहे. गणेश्वर शास्त्री सांगत असतात की नवीन मंदिरं बांधण्यापेक्षा जीर्ण मंदिराच्या पूजेची व्यवस्था करा, त्या जीर्ण मंदिराचा जीर्णोद्धार करा, हे खरं महत्त्वाचं आहे असं ते सांगत असतात. त्याचं कारण असं की मूर्ती स्थापना जेव्हा करतो आपल्या शास्त्राप्रमाणे मूर्ती, समजा तुम्ही आम्हाला बोलावलं, महाराजांना बोलावलं, मूर्ती स्थापना केली तर त्या मूर्ती स्थापनेचं प्रायश्चित्त घ्यावं लागतं, असे स्थापना करणाऱ्याला देखील. त्याचं कारण असं आहे की मूर्ती स्थापन केल्यानंतर आज भगवान या ठिकाणी विराजमान झाले तर त्यांची पूजा होत राहिली पाहिजे. बरं, हे पांडुरंग दैवत, सावता महाराज दैवत असे की तुम्ही दररोज वेद मंत्राच्या उच्चारणामध्ये ब्राह्मणांनीच त्याची पूजा केली पाहिजे असं काही नाही. पण कोणीतरी वस्तीवरचं असं असलं पाहिजे की ज्याला सगळ्यात जास्त ओढा लागला पाहिजे की आज माझ्या देवाला स्नान नाही, आज माझ्या देवाला सजवलं नाही, त्याला गंध लावला नाही, तर हे पुण्य किंवा हे सत्कृत्य माझ्या वाट्याला आलं पाहिजे, हे मी करणार. तेव्हा मंदिर बांधण्यापेक्षाही मंदिरामध्ये सेवा होणं आवश्यक आहे. त्यांनी सांगितलं की जर एखादा मनुष्य मंदिराच्या समोर जर झाडू लावील किंवा त्या ठिकाणी जे काय असणारं स्वच्छता वगैरे करील तर त्या ठिकाणी त्याला भगवान पांडुरंग परमात्मा त्याला आलिंगन देतात, त्याला मस्तकावर घेतात, रुक्मिणी मातोश्रीपेक्षाही त्याला मोठा मान देतात. अशा प्रकारे आपण जेवढी घराची सेवा करतो त्याच्यापेक्षाही ह्या मंदिराची सेवा आपल्याकडून अधिक व्हावी अशा प्रकारची सद्भावना घेऊन जर आपण ह्या मंदिराचं स्थापन केलं तर हा भूकनमाळा राहणार श्री क्षेत्र भूकनमाळा. विठ्ठल सर विनोदाने सांगतो भूकनमाळा. मी विचार केला याच्या ठिकाणी भूकनमाळा, काही लोक म्हणजे याचा अर्थ काय, जी भूक आहे ती कधीच शमत नाही. मनुष्याने कितीही जरी मिळवलं, जसं अग्नी आहे त्यांनी सांगितलं, अग्नीमध्ये किती आहुती दिल्या म्हणजे अग्नी तृप्त होतो, किती आहुती दिल्या तर काय त्यांनी लिहिलं ना, भोगी काम वाढे का इंधने आगीशी हका कचढे. त्यांनी सांगितलं इंधनामध्ये किती जरी आहुती दिल्या तर ते वाढतच जातं, आहे की नाही. तसं भोगी काम वाढे, आपल्याला किती विषय भोग मिळाले तरी मनुष्याची तृप्ती होत नाही. तृप्ती होत नाही म्हणजे भूक शमन पावत नाही, त्याला म्हणायचं भूक न शमन, आहे की नाही. त्याच्यातला आद्यहार करायचा पदार्थ. आणि आज जे आहे ना तशी स्थिती राहिली नाही. आपली भूक न म्हणजे आता भूक राहिली नाही का, तर आतापर्यंत विषयाच्या ठिकाणी आपली भूक होती त्यामुळे तिची तृप्ती कधीच झाली नाही. आज आपल्या भुकेचा विषय काय झाला, सावता महाराज आणि पांडुरंग परमात्मा झाला, त्यामुळे आता आम्हाला भूक राहिली नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आता कोठे धावे मन. आता आमचं मन कुठं धावेल, कारण भगवंताचं चरण पाहिलं. आता भाग गेला, शीन गेला, अवघा झाला से आनंद. त्यामुळं भूक न मला असं झालं. विठ्ठल विठ्ठल. या आजचा हा जो काही मूर्ती स्थापनेचा, कलश स्थापनेचा हा जो काही समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे, त्याचा एक नियम आहे, वारकरी संप्रदायाचा दंडक आहे की त्या निमित्ताने मूर्ती स्थापनेनिमित्ताने अभंग निवडावा, त्याचं थोडं चिंतन करावं. म्हणून हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग मी आपल्या पुढं वाचून दाखवला. एक आहे मूर्ती स्थापना आणि एक आहे कलश स्थापना. किंवा मूर्ती स्थापना आणि कलश स्थापना ह्या दोघांचाही जर विचार करायचा झालं तर संत बहिणाबाईंचा एक अभंग आहे. या ठिकाणी सगळ्या माता वर्ग बहुत संख्येने या ठिकाणी आहेत, म्हणून मी धावता त्या अभंगाचा अर्थ सांगतो. विठ्ठल. त्या अभंगाचा आशय असतात, संत बहिणाबाई जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्या, की ज्यांना पूर्वीचे 13 जन्म आठवत होते. आणि त्या 13 जन्म त्यांचा जो गाथ आहे ना, ज्या मनुष्याने खूप मोठं शास्त्राचं अध्ययन केलं तरी त्याला वाटतं की बहिणाबाईंच्या अभंगावरून आपला जीव ओवाळून टाकावा. आपली जी संस्कृती आहे ना, आपली संस्कृती ही मातृ शक्तीला अत्यंत प्राधान्य, त्याच्या ठिकाणी पूज्यता देणारी. त्याप्रमाणे बहिणाबाईंनी हे तर मंदिराची स्थापना झाली, पण आपलं जीवन मंदिर झालं पाहिजे आणि ते मंदिराचा त्याचा कलश झाला पाहिजे. तो कलश कशा रीतीने होतो एका रूपकाच्या द्वारा सांगितलंय. थोडक्यात सांगतो की या ठिकाणी बहिणाबाई म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळाली. म्हणजे याचा अर्थ आपल्या जीवनाची इमारत जर फलीभूत व्हायची असेल तर त्याला एकच साधन आहे, संतांची कृपा. कृपा शब्दामध्ये संस्कृत शब्द आहे कुपूर रक्षणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपलं संरक्षण करणं. खऱ्या अर्थाने आपण ज्या वेळेला वाटतं की आपल्याजवळ असणारं धन आपलं संरक्षण करील, आपल्याजवळ असणारे नातेवाईक आपलं रक्षण करतील, तर हा आपला भ्रम आहे. कारण का, या ठिकाणी नातेवाईक तेही जीवच आहे, ते आपणही जीवच आहे. जीवाच्या ठिकाणी फार अल्पशक्ती आहे. अल्पशक्तीचा असणारा जीव आपल्या खऱ्या संकटाचा परिहार करू शकत नाही. मग जीवात निदान चैतन्य तरी आहे, तो आपलं संरक्षण करत नाही, तर धन बँकामध्ये असणारं जड धन ते आपलं कसं संरक्षण करेल. म्हणून जीवाने जीवालाही शरण जाऊ नये, कारण एकादशीच्या घरी शिवरात्र अशा प्रकारची स्थिती आहे. जडाला तर मुळीच शरण जाऊ नये. गेला तर कोणाला शरण जावं, देवाला शरण जावं किंवा संतांना शरण जावं. आणि संतांचा आश्रय बहिणाबाई म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये केला, संतांची सेवा माझ्याकडून काही घडली आणि म्हणून माझी इमारत फळाली, माझं जीवन धन्य झालं. कसं तर ते सांगतात, ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालय. मंदिराचा पाया भक्कम लागतो. पाया कोणी भक्कम आहे तर ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेव म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी तर हा पाया रचला, हा एक भाग आहे. परंतु त्याच्यापेक्षा ज्ञानदेव महाराजांनी कसा पाया घातला. ज्ञानेश्वर महाराजांनी जीवनाचं मूलभूत तत्वज्ञान पाया रूपाने ज्ञानेश्वरी ग्रंथात सांगितलं. म्हणून ते सांगतात, जे मनुष्य ज्ञानेश्वरी वाचील, जे मनुष्य ज्ञानेश्वरीचं श्रवण करील, चिंतन करील, त्या रूपाने त्याच्या जीवनाच्या इमारतीचा पाया जो आहे तो भक्कम होईल. आणि त्याच्यामुळं ज्ञानेश्वरी एकदा वाचली का जीवन जे आहे ते भरकटत जाणार नाही. उभारिले देवालया, त्याचं जीवन हे देवालय होईल असं सांगतात. आणि हे करत असताना अजून काय पायात अजून काय म्हणतात तर नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. पुढचं बहिणाबाई म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांचं हे बोलणं मी घेतलं ज्ञानेश्वरीच्या रूपाने. ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र याचं मी अवलोकन केलं. ज्ञानेश्वर महाराजांच्यावर मी श्रद्धा ठेवली आणि हा पाया भक्कम झाला. पुढं काय, हे झालं ज्ञान. ज्ञान हे मस्तिष्कात राहतं. आणि दुसरी गोष्ट आहे, नुसते बुद्धीची प्रगती झाल्याने मनुष्य सुखी होत नाही. त्याच्या हृदयामध्ये असणाऱ्या ज्या भावना आहे त्यांनाही एक उत्कर्ष असा त्याचा झाला पाहिजे. त्याला एक वेगळं वळण मिळालं पाहिजे. आणि ते वळण मिळण्यासाठी हृदयामध्ये प्रेम असलं पाहिजे. केवळ जरी ज्ञान असलं ना तरी उपयोग होत नाही. एखादा आंधळा मनुष्य आहे आणि एखादा पांगळा मनुष्य आहे. पांगळा मनुष्य किती जरी त्याला समोरचं सर्व दिसतंय की इथं लाख रुपये पडलेले, मी रत्न पडलेले, पण तो जाऊ शकत नाही. आंधळा मनुष्य बलवान आहे, परंतु कोणत्या खड्ड्यात पडेल सांगता येत नाही.
त्याप्रमाणे मनुष्याने केवळ भावनाशीलही असू नये आणि केवळ बौद्धिक अशा प्रकारचं तर्कशीलही असू नये, त्याच्या बुद्धीचा आणि त्याच्या हृदयाचं कुठेतरी ज्याला सम्यक अशा प्रकारचा समन्वय, सामंजस्य, एकीकरण झालं पाहिजे. आणि त्याप्रमाणे बहिणाबाई सांगतात की माझ्या हृदयामध्ये ज्या भावना आहेत त्या भावना सद्भावनेमध्ये परिवर्तित करण्यासाठी नामदेवरायांचं चरित्र आणि नामदेवरायांचा गाथा याचं मी चिंतन केलं. आणि त्याद्वारा काय झालं, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. आता हे मंदिर एवढंच आहे, पुढे असणाऱ्या आवारामध्ये सभा मंडप होईल, तेव्हा ते विस्तारित होईल. त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये नामदेवरायांजवळ साधन काय होतं ते सांगतात. नामदेवरायांजवळ साधन होतं नामस्मरण, आणि ते नामस्मरण आकलन केलं की अशा प्रकारची स्थिती होती. पुढे काय झालं म्हणजे त्याच्यासाठी काय केलं आणखी, जे म्हणतात जनार्दन एकनाथ आणि खांब दिलासे भागवत. मंदिराला खांब पाहिजे बलवान, विस्तार करायचं म्हणलं तर त्याला 2 खांब सांगतात, जनार्दन एकनाथ. 2 नाव आहेत, पण एक गुरु आहेत आणि एक शिष्य आहेत. परंतु गुरुहून शिष्य वेगळा राहिलाच नाही. नाथ महाराजांचं सगळे आपण पहा एका जनार्दन, म्हणजे याचा अर्थ जनार्दन आणि एकनाथ महाराज एकच आहे, इतकं त्या गुरूंना समर्पण केलं. याच्यातून दुसरा एक भाव आहे की आपण आपल्या जीवनामध्ये कोणता तरी एक इष्ट देवता, कोणता तरी इष्ट ग्रंथ, इष्ट मंत्र आणि इष्ट संत आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे. आणि ते सांगतात हे कोण आहेत तर जनार्दन एकनाथ अशा प्रकारचे आहेत. जनार्दन शब्दाचा अर्थ आहे संस्कृतमध्ये जनान आर्दयती, म्हणजे याचा 2 अर्थ आहे त्याचे. जे जनाचं म्हणजे लोकांचं संरक्षण करतं त्याला म्हणतात जनार्दन. दुसरं लोकांच्या दुर्गुणांचं हनन करतं, लोकांच्या दुर्गुण घालवतं त्याला म्हणतात जनार्दन. अशा प्रकारचे असणारे म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये जेव्हा आपण समाजाशी संबंध येतो तेव्हा ते समाज सुस्थितीत कसा नांदेल अशी आपली सहज भावना असली पाहिजे. पसायदान आपण म्हणतो, पण पसायदानाच्या अर्थाप्रमाणे खळांची व्यंकटी सांडव म्हणतो, परंतु आपल्याला सत्पुरुषाचं देखील त्याचं सज्जनत्व मान्य होत नाही, दुष्ट तर दूरच राहिला. तर या ठिकाणी बहिणाबाई सांगतात की माझ्या जीवनात मी मात्र असं केलं की या ठिकाणी संपूर्ण लोकांचं कल्याण कसं होईल अशा प्रकारची सद्भावना मी अंतकरणात धारण केली. आणि हे करण्यासाठी लोकांचं जे काही दुर्गुण असेल त्यांच्या हृदयात शिरून प्रेमाने, त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड न करता, त्यांचं मन न दुखवता, अत्यंत रसावाणीनं एखाद्याच्या ठिकाणचा असणारा जनतेच्या ठिकाणी प्रविष्ट झालेला जो दोष आहे त्या दोषाचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला, त्याला म्हणतात की जनार्दन. आणि एकनाथ आता सांगितलं, ज्याचा एकच नाथ म्हणजे ज्याचा एकच स्वामी आहे. म्हणजे एकच स्वामी म्हणजे कोण आहे तर परमात्मा हा एकच स्वामी आहे. स्वामीचे हे देणे येथे पावलो दर्शने, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. ज्याच्या जीवनामध्ये परमात्मा हा संवादाचा विषय आहे, त्या परमात्म्याशी जो संवाद करतो त्याला म्हणतात की एकनाथ. दुसरं त्यांना असं सांगायचं की एकनाथ महाराजांचा असणारा जो एकनाथी भागवत ग्रंथ आहे का, ज्या भागवत ग्रंथाची जगद्गुरु तुकोबारायांनी 1000 पारायण भंडारा भामचंद्र डोंगरावर केली, अशा प्रकारचा हा असणारा अलौकिक ग्रंथ, त्या ग्रंथाचं मी अध्ययन केलं. आणि त्या ग्रंथामध्ये मला जी काही आचारसंहिता सांगितलेली, मला या स्त्री जीवनामध्ये कसं वागावं याविषयी सांगितलेली आचारसंहिता तिचं मी पालन केलं. आणि त्यामुळे ते म्हणतात, आणि त्या भागवताच्या आचारसंहितेचं पालन हा माझ्या जीवनाच्या इमारतीमधला भक्कम असा खांब आहे. खांब दिलासे भागवत असं म्हणतात. त्याच्या पुढे काय झालं म्हणतात, यानंतर काय करतात म्हणतात, माझ्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भेटले आणि ते म्हणतात तुका झालासे कळस. परंतु माझ्या जीवनामध्ये तुकाराम महाराज कलस्थानी. आणि काय मी शिकले तर भजन करा सावकाश. सावकाश म्हणजे फार थोडं थोडं करा, कधी जसं मिळेल असं करा,
असं नाही सांगायचं. सावकाश शब्दाचा अर्थ असा आहे, जसं आपल्याला वेळ मिळेल, म्हणजे आपापलं वाट्याला आलेलं जे वर्णाश्रमाप्रमाणे जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करीत असताना त्या ठिकाणी कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, अशा रीतीने सावकाश भजन केलं. याचा अर्थ माझं कर्तव्य कर्मापासून मी च्युत राहिले नाही. माझं कर्तव्य कर्म, मी जे काही गृहिणीचं जे धर्म आहे ते धर्माचं मी पालन केलं. आणि ते करत असताना काही 24 तास गृहिणी धर्म नसतो, तर मध्ये जो वेळ असतो तितका वेळ कामामध्ये काम, तर तो मी परमात्म्याचं स्मरण केलं. आणि हे मला कोणी सांगितलं? जगद्गुरु तुकोबारायांनी मला हा नाममंत्र दिला होता. आणि ते भजन मी सावकाश अशा प्रकारचं केलं. आणि त्या भजन हा जीवनातला कळस आहे. म्हणून माणसं टीव्हीमध्ये पाहतात, सिनेमाची गाणी ऐकतात, किंवा अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम. या कार्यक्रमाने अंतःकरण मलिन होत असतं. तर ते खरं अंतःकरणाची शुद्धी जी आहे ती भजनाने होत असते. भगवंताचं ज्याच्यामध्ये नामस्मरण आहे, ज्याच्यामध्ये भगवंताच्या रूपाचं वर्णन आहे, ज्याच्यामध्ये भगवंताच्या लीलाचं वर्णन आहे, अशा प्रकारचे जे शब्द आहे, नाथ महाराज म्हणतात, नाम स्मरता हरी रिगे हृदया माधारी, तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. तेव्हा प्रपंच सांडोनी वासना जडोनी ठाके जनार्दना. आपल्या कानाच्या बिळातून जसे जसे भगवंताचे शब्द आपल्या अंतःकरणात जातात, तसं तसं अंतःकरणामध्ये असणारी मलिनता, अंतःकरणामध्ये असणारे दोष ते तत्काल बाहेर निघून जातात. जसं आगी लागल्या रुखी आणि देखोनी सैरा पळती पक्षी. जसं एखाद्या झाडाच्या बुंद्याला, त्याच्या ढोलीमध्ये जर आग लागली तर त्या पक्ष्यांची गर्दी सोडून पक्षी जसे पळून जातात, तसे आपल्या अंतःकरणामध्ये अनंत जन्मापासून असणारी पाप, त्या पाप वासना, जसं जसं भगवंताचं नामस्मरण भजन होईल, आपल्यामध्ये ही वाद्य जी आहेत ना, टाळ, मृदंग, वीणा, ही अत्यंत सत्वगुणी अशा प्रकारची वाद्य आहेत. हे नुसतं वाद्य कानावर पडलं तरी अंतःकरणात सात्विक विचार होतात. म्हणून तर आपल्या संतांनी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने, एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने, अशा प्रकारची ही फार परंपरा आपल्याला दिलेली. आपण जर सगळ्या भारतामध्ये जरी हिंडलं, अनेक संप्रदाय पाहिलं, तरी वारकऱ्यासारखा श्रीमंत संप्रदाय नाही. श्रीमंत म्हणजे वैभवशाली, ऐश्वर्यशाली, आनंदाचं भोग भोगणारा असा संप्रदाय नाही. आणि अशा प्रकारचे सावता महाराज, ज्ञानेश्वर महाराज, त्या काळचे असणारे गोरोबा काका, हे संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले, एकत्र बसत होते आणि सगळा समाज कसा सुखी होईल याच्यासाठी विचार केला. आणि मग त्यांनी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने असा मार्ग आपल्याला दिला. परंतु आपण श्रीमंत बापाची दरिद्री अशा प्रकारची मुलं आहोत. विठ्ठल बहिणाबाई आपला इतिहास सांगतात. संत बहिणाबाई ते म्हणतात, तुकोबारायांनी नाममंत्र दिला आणि त्याप्रमाणे तुका झाला असे कळस माझ्या जीवनाचा कळस. म्हणजे एवढ्या साधनं जर आपल्या जीवनामध्ये घडली तर आपल्या जीवनाचा कळस झाला. बहिणाबाई तेवढं थांबत नाही. बहिणाबाई म्हणतात की हे झालं कळस. कळसापेक्षा उंच काय आहे का आपल्या मंदिरामध्ये? आता कळसापर्यंत काही नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कळस झाला. बहिणाबाईंच्या लक्षात आहे, ह्या कळसावर आज लावली की नाही माहीत नाही, पण कळसावर आज संध्याकाळी ध्वजा लावतच असतात. मग आपण काय करतो, ती ध्वजा कळसावर फडकत राहते, म्हणजे कळसाच्याही वर त्या ध्वजेचा क्रमांक आहे. तसं बहिणाबाई त्या ठिकाणी म्हणतात काय, दुरूपण केले ओझा बहिणी फडकती ध्वजा. मी अशा प्रकाराने आता माझ्या जीवनाचं निरूपण म्हणजे माझं चरित्र, आत्मचरित्र तुम्हाला सांगितलं. आणि बघा, माझं स्थान जर पाहिलं तर तुकोबाराय आहेत कळस्थानी, परंतु त्याच्याही पेक्षा बहिणी फडकती ध्वजा. बहिणाबाईंची ध्वजा फडकते. ध्वजा इतकी उंच असते, सर्वांना दिसतं. तसं स्त्रीचं जे चरित्र आहे, जे साध्वी स्त्रीचं पवित्र अशा प्रकारचं आदर्श चरित्र आहे, ते ध्वजेच्या स्थानी फडकतं. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये तो मनू म्हणतो, नार्यस्तु यत्र पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री ही मातृस्थानी. त्यांनी लिहिलं की या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. ते सांगतात मातृरूपाने या ठिकाणी ही देवी जी आहे ती स्थित आहे. तेव्हा या ठिकाणी बहिणाबाई म्हणतात, आपल्या संस्कृतीमध्ये मनू सांगतो की ज्या घरामध्ये स्त्रियांचा छळ होतो तिथं देव कधीच राहत नाही.
देवता तिथं राहत नाही. आणि नार्यस्तु यत्र पूज्यन्ते, घरामध्ये आपली भगिनी असो, मातोश्री असो, मुलगी असो किंवा कोणी दुसरा घटक असो, त्या प्रत्येकामध्ये असणारे जे काही दिव्य अलौकिक अशा प्रकारची परमात्म्याची शक्ती, ते नारी शक्ती त्याच्यामध्ये वास करते. त्या सप्त विभूतीमध्ये श्री ह्या सगळ्याच्या 7 विभूती ज्या आहेत ना, कीर्ती, धृती, ह्या सर्वच्या सर्व स्त्रीलिंगात्मक आहे. म्हणजे ह्या सर्व भगवंताच्या शक्ती रूपाने आहेत. तर तिची पूजा झाली पाहिजे, तिला योग्य अशा प्रकारचं स्थान दिलं पाहिजे. आणि ते जर ज्या घरात दिलं जात नाही त्या घरामध्ये शांतता नांदत नाही, त्या घरामध्ये सुखाचा व्यवहार होत नाही. म्हणून बहिणाबाई म्हणतात की अशा प्रकारचा आदर्श जीवन, आदर्श गृहस्थाश्रम मी जगले आणि निरूपण केले ओझा, बहिणी फडकती ध्वजा विठ्ठल. असो या ठिकाणी आपण हे जसं ह्या अभंगाचं ह्या निमित्ताने चिंतन केलं, तसाच आज निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा त्या मूर्ती प्रतिष्ठापने निमित्ताने आज निवडलेला अभंग आहे, त्याचे आपण थोडं चिंतन करू. विठ्ठल असं आहे की आज पांडुरंग परमात्मा सावता महाराजांसहित रुक्मिणी मातोश्री सहित या ठिकाणी विराजमान झाले. आणि या ठिकाणी विराजमान कशासाठी झाले, या ठिकाणी त्याचं प्रयोजन दे ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम एकदा असं झालं की आम्ही पहाटे इंद्रायणीला स्नानाला गेलो. त्या काळामध्ये थोडं पाण्याला अधिक वेग होता आणि त्या पाण्यामध्ये मी वाहून जायला लागलो. तर बऱ्याच ठिकाणी मी कडेला यायचा प्रयत्न केला, परंतु कडेला आलं की तिथं त्या शेवाळामुळं मी परत घसरायचा. वरच्या पुलापासून तर खालच्या भक्ती सोपानपर्यंत गेलो. सगळे गुडघे कोपर सगळे फुटले त्याच्यामध्ये. आणि बरेच लोक स्नानाला वगैरे भोवताली होते. त्या कोणाला त्याच्या पाण्याच्या खळखळाटामुळे ऐकू आलं नाही. कोणाला वाटलं की आता आपण पकडायला गेलो तर बुवा आपल्यालाच बुडवील, त्यामुळं कोणी येईना. मी इतका घाबरून गेलो की आता आपण याच्यातून वाचत नाही. तेवढ्यात एका मनुष्याने पाहिलं आणि तो म्हणला घाबरू नका, घाबरू नका, मी येतो.
अजून त्याला यायला वेळ होता माझ्यापर्यंत, पण मला असं वाटलं की आपण वाचणार, कारण तो म्हणतो घाबरू नका, एवढं त्याने मला आश्वासन दिलं. नंतर तो पळत आला, त्याने माझ्या हाताला धरलं, तेवढ्या पुरामधून त्याने बाहेर काढलं. आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय, आपण सुद्धा या संसाररूपी पुरामध्ये वाहत चाललेलो आहे. भवसागर ज्याला म्हणतात, त्या भवसागर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाही मुरारे. तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोशी. अशा प्रकारची स्थिती आहे. जसं याप्रमाणे आज भगवान या ठिकाणी आले, तर जसं त्या माणसाने मला सांगितलं बुवा घाबरू नका मी आलो, त्याप्रमाणे आज भगवान या ठिकाणी जे आले तर ते कशासाठी आले, तर उभारीला हात, त्याने हात आपल्यासाठी वर केला, तुम्ही घाबरू नका. हा संसार सागर अत्यंत दुस्तर आहे, तरुण जाणं कठीण आहे, परंतु तुम्ही मला शरण आलेत ना, तुम्हाला आता माझा आश्रय केलेला आहे ना, तर तुम्हाला हा भवसागर लोकांना तरुण जाण्याला अत्यंत कठीण आहे, पण जे मला शरण आले ना त्यांनी काही चिंता करण्याचं कारण नाही, असं देव आश्वासन देतात. देव म्हणतात भवसागर तरता कार्य तुकोबाराय म्हणतात भवसागर तरता कार्य करीत सा चिंता. हा भवसागर तरुण जायचा ना, जे पांडुरंग परमात्म्याला शरण गेले, ज्यांनी त्याच्या पायाला मिठी घातली, त्यांना हा संसार सागरता होतो उठा उठी लवकरीचं उतार. भगवंताने कटेवर कर याच्यासाठी ठेवलेले. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रही समागत्य तिष्ठंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवान सांगतात की मी ज्या अर्थी कटेवर कर ठेवलं त्या अर्थी इतरांना संसार सागर शिंडी सकट बुडवणार आहे, परंतु जे मला शरणागत झाले, ज्यांनी ह्या मंदिराचं निर्माण केलं, मला शरणागत झाले, माझी उपासना करायला लागले, त्यांना हा संसार सागर कमरे इतका आहे, म्हणजे याचा अर्थ त्यांना त्याचा त्रास नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात की अशा प्रकाराने भगवत भक्तासाठी काय केलं, तर उभारीला हात, देवाने हात उभारलेला आहे आणि सांगितलेलं आहे संसार सागर तरुण जाण्याची तुला काही चिंता करण्याचं कारण नाही. आणि हे कोणासाठी, जगी जाणवली मात, म्हणजे सर्वच जगाला परमात्मा जो आहे, जसे आईला जाणतं आणि नेणतं सारख्या असतात, त्याप्रमाणे परमात्म्याची ही सर्व संतती आहे, सगळे आबाल वृद्ध, तर त्यासाठी परमात्म्याने जो हात उभारलेला आहे तो सर्वांसाठी. मग परमात्म्याकडे तर आलं पाहिजे का, हो, जे त्याच्याजवळ येतात त्याच्यासाठी. हात जरी सर्वांसाठी उभारला असला तरी सुद्धा नामदेवराय म्हणतात ना, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा, सर्वांसाठीच पाहिजे. मग अशा वेळेला देवदर म्हणतात की जगी जाणविली मात, आणि तुम्ही म्हणता की नाही दररोज दर्शनाला आलं पाहिजे, त्याची साधना केली पाहिजे. याविषयी स्वामी महाराज सहज सांगायचे की बघा, लोखंड जो आहे ते लोखंड जर लोहचुंबकाच्या जवळ गेलं तर लोहचुंबक त्याला आकर्षण करून घेतो, परंतु लोहचुंबक आहे सडकेजवळ आणि आपण आहोत इथं, लोखंडाचा कण इथं आहे, तर तो आकर्षण करून घेणार नाही. तसा परमात्म्याच्या तुम्ही जवळ गेलं पाहिजे, तुम्ही कसेही असा, परंतु ज्या स्थितीत आहे त्या, जशी आई आहे, लहान मुलगा कशाही स्थितीत आला तरी आई त्याला स्वच्छ करते, आपल्या उराला त्याला धरून आलिंगन देते, त्याप्रमाणे हा जो परमात्मा आहे तो कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा, सर्व आपली नाती गोती त्या परमात्म्याच्या ठिकाणी एकत्र केली तर तो परमात्म्याचे असे. यादृशी भावना यश्य सिद्धिर्भवती तादृशी, आपली जशी भावना असेल त्याप्रमाणे तो परमात्मा आपल्या मातृस्थानाचं पितृस्थानाचं कार्य करत असतो. म्हणून या ठिकाणी स्वामी महाराज सांगायचे लोहचुंबकाच्या क्षेत्रात तर लोखंड गेलं पाहिजे ना. तसं हे जे मंदिर निर्माण झाले, या मंदिरामधलं जे वायुमंडल आहे, या ठिकाणी जी परमात्म्याची मूर्ती अभिव्यक्त झालेली आहे त्याच्या जवळ तर आपण गेलं पाहिजे. याचा अर्थ आपण जेव्हा जवळ जाऊ त्यावेळेला जगी जाणविली मात, सगळ्या जगतातच कल्याण होणार आहे, परंतु त्याच्या जवळ गेलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हात उभारलेला आहे. आणि त्यासाठी भगवान कोणत्या स्थितीत बसले हे अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात.
देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुढे धनी. देव या सिंहासनावर आज पांडुरंग परमात्मा विराजमान झालेले. कशासाठी? आल्या याचका, जो कोणी याचना मागण्यासाठी जो येईल तर त्याची धनी पुरेल, त्याची तृप्ती होईल किंवा त्याची इच्छा जी आहे ती इच्छा पूर्ण होईल, याच्यासाठी भगवान या ठिकाणी बसलेले. मूर्तीच्या द्वारा बघा आपल्या संस्कृतीमध्ये, ज्या वैदिक संस्कृतीमध्ये असं एक वैशिष्ट्य आहे की पाषाणाची असणारी मूर्ती आणि तिच्यातून भगवंत साक्षात चैतन्य प्रगट होतं आणि ते जे होतं ते भावनेने प्रगट होतं. त्या ठिकाणी हे जे सर्व सामर्थ्य आहे ते भावनेचं सामर्थ्य आहे आणि हे शिकवणारी संस्कृती फक्त ही भारतीय वैदिक संस्कृती आहे. आपल्या वेळे थोडाच राहिलेला आहे की थोडं चिंतन सांगू आणि आपण या चिंतनाला विराम देऊ. स्वामी महाराज सांगायचे की भाव तेथे देव. सांगत असताना ते एक गोष्ट सांगायचे. एकदा बिरबल आणि बादशाह त्या दोघांचा संवाद झाला आणि त्यांनी सांगितलं की भाव बडा की देव बडा, असं त्याला विचारलं. भाव श्रेष्ठ आहे का देव श्रेष्ठ आहे? तर बिरबलाने तत्काळ उत्तर दिलं भाव बडा, म्हणजे देवापेक्षाही आपली असणारी भावना, आपली असणारी श्रद्धा ही श्रेष्ठ आहे. त्यांनी सांगितलं सिद्ध करून द्या, भाव बडा की देव बडा. त्यांनी सांगितलं थोडा काळ थांबा, थोडा मला अवकाश द्या. नंतर काय झालं की त्या बादशहाला मुलगा नव्हता. तेव्हा त्या बेगम आणि बादशाह दोघेही चिंतित होते. तेव्हा त्यांनी वारंवार अनेक प्रकारचे उपाय केले. एक दिवस असं झालं की त्या ठिकाणी सकाळी अशा सगळ्या गावामध्ये अशी एक अफवा पसरली की अचानक एक देवालय एका शेतामध्ये निर्माण झालं. छोटंसंच देवालय आहे, परंतु त्या ठिकाणी असणारा जे काही देव आहे तर तो काय करतो की सर्वांचे मनोरथ पूर्ण करणारं, असं वांछित दान देणारं असं दैवत या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. त्यावेळेला मग बादशाहाने विचारलं बिरबला, हे राणीसारखं म्हणतच आहेत बेगम साहेब, तर आपण काही नवस करायचा का? अवश्य करा म्हणे, कारण निश्चित हा देव सर्वांची तृप्ती करणार आहे. जरी त्या ठिकाणी तो दिसत नसला तरी त्या ठिकाणी ज्या अर्थी एका रात्रीत मंदिर निर्माण झालं त्या अर्थी तिथं काहीतरी विशेष शक्ती ही संचित झालेली आहे. तर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. मग त्यांनी सांगितलं की या ठिकाणी त्या मुलाची याचना केली. योगायोगाने 1 वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. मुलगा झाल्यावर अत्यंत आनंद झाला.
आणि त्यांनी सांगितलं की खरोखर या ठिकाणी हा देव जो आहे हा अत्यंत कृपाळू आहे आणि भक्तांच्या कामना पूर्ण करणारे आहे. एक दिवस बिरबलाने त्यांना घेतलं बरोबर आणि आपण त्या ठिकाणी जाऊ. म्हणजे हा देव जो भूमिगत आहे ना, भूमिगत राहून सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो, तेव्हा त्या भूमिगत देवाचं काय स्वरूप आहे आपण पाहू. तर त्यांनी त्यावेळेला त्याचं उत्खनन केलं. तर त्याच्यामध्ये गावातल्या लोकांचे तुटलेले जे जोडे होते ते सगळे साठवून ठेवलेले होते त्या ठिकाणी. आणि नवस मात्र पूर्ण झाला. तेव्हा त्यांनी विचारलं भाव बडा की देव बडा. अर्थ काय झाला? भाव बडा. विठ्ठल मनुष्याने नाही त्या ठिकाणी संशय घेत नाही. वास्तविक दैनंदिन जीवनामध्ये हे सर्व चोराचा बाजार आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये मनुष्याला शंका येत नाही. पण जो भगवान जो भक्तांचा अत्यंत कृपाळू असणारा, कनवाळू असणारा, त्याच्या कृपेविषयी मात्र संशय घेतात. अशा प्रकारची स्थिती आहे. जर आपण भगवंताविषयी हा भगवत भाव, भगवंताची श्रद्धा जर आपण जागृत ठेवली तर त्या ठिकाणी भगवान आपले सर्व मनोगत पूर्ण करतो. म्हणून म्हणतात की देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरेधनी. पण याला मनुष्य कसा पाहिजे? तुकोबाराय सांगतात धन्य भाव शीळ ज्याचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. प्रतिमा केलेले आहे आणि त्या प्रतिमेची तो काय करतो? पूजा करतो. असं ज्याचं हृदय आहे ते खरोखर निर्मळ हृदय आहे. तुकाराम महाराज त्याची स्तुती करतात. एक घडलेला इतिहास संतांचा तेवढा सांगतो आणि आपण चिंतनाला विराम देऊ. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे संत झाले, आपण संत गोरोबा काका, संत सावता महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, अशाच प्रकाराने ओरिसा प्रांतामध्ये दोन संतांची विशेष प्रसिद्धी आहे. ते संतांची नावं, एकाचं आहे आहिरदास आणि एका संताचं नाव आहे पंडितदास. आपल्याकडे जसे तुकाराम महाराजांची गाथा, त्याची अभंग आहे, तशी तिकडे त्यांची कवन आहे. त्या संतां सर्व शांतपणाने, थोडं शांतपणाने ऐका. विठ्ठल तर ह्या दोन संतांची नाव आहे पंडितदास आणि आहिरदास. आहिर या शब्दाचा अर्थ आहे गुराखी. एका गुराख्याचा मी दास आहे असं म्हणून त्यांचे अनेक प्रकारचे अभंग किंवा काव्य झालेले. आणि एक म्हणतो की मी पंडिताचा दास आहे आणि त्यांचे अनेक प्रकारचे काव्य झालेले. तर त्याचा इतिहास असा आहे की एकदा एक शेतकरी गुरं राखत होता आणि त्याच्या जवळ एक ब्राह्मण आपल्या वाटेने चाललेला होता. तर एक नदी जवळ आली आणि संध्याकाळची वेळ झाली. तेव्हा ब्राह्मणाच्या धर्माप्रमाणे त्यांनी संध्यावंदन करायला प्रारंभ केला आणि संध्या करत असताना त्यांनी प्राणायाम करण्यासाठी आपलं नाक दाबलं. हे त्या गुराख्याने दुरून पाहिलं. तेव्हा त्या गुराख्याला वाटलं हा मनुष्य नाक कशासाठी दाबतो. म्हणून त्यांनी त्याला विचारलं का हो ब्राह्मण बाबा, तुम्ही नाक कशासाठी दाबता? त्यांनी सांगितलं नाक दाबलं की देव भेटतो, असं त्यांनी सांगितलं. त्याला वाटलं नाक दाबल्यावर देव भेटतो म्हणतो, खरंच भेटतो की नाही काय माहिती. म्हणून त्यांनी काय केलं, ब्राह्मण आपला रस्त्याने चालायला लागला. लगेच त्या गुराख्याने आपल्या दोन्ही नाकपुड्या दाबून धरल्या. त्याचा जीव गुदमरायला लागला. पण तो म्हणतो ब्राह्मण बाबाने सांगितलेलं आहे ना, नाक दाबलं की देव भेटतो, म्हणून आता मी नाक सोडणार नाही, प्राण गेला तरी हरकत नाही. लोक देवाच्या भेटीसाठी एवढा प्रयत्न करतात, तर मला एवढं करायला काय हरकत आहे. जेव्हा तो गुदमरायला लागला तेव्हा देवाला वाटलं की याचा प्राण जातो. भगवंतांनी तत्काळ समोर त्याला चतुर्भुज रूपात दर्शन दिलं आणि त्याने सांगितलं ए वेड्या, नागपुड्या सोडून दे, मी तुला आता भेटण्यासाठी आलेले. त्याने डोळे उघडले, भगवान त्याला दिसले. ते म्हणे तुझं काय नाव? त्यांनी सांगितलं मला संपूर्ण जगताचा अधिष्ठान असणारं विष्णू परमात्मा म्हणतात. म्हणजे तूच का विष्णू परमात्मा? तूच देव. तर पण तू देव कशावर? असं मला त्या ब्राह्मणाला विचारावं लागेल, तू देव आहे की नाही, थांब इथं उभा राहा म्हणून. आणि तो पळत पळत त्या ब्राह्मणाच्या पाठीमागे गेला. ब्राह्मण बाबा थांबा. ब्राह्मणाला वाटलं हा आता रागावलेला दिसतो, याला आपण सांगितलं नाक दाबल्यावर याला त्रास झालेला दिसतो. ब्राह्मण पुढे पळायला लागला. गुराखी इतक्या जोराने पळाला, ब्राह्मणाचा हात धरला. ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो मनुष्य तिथे आला, पण त्याला 4 हात आहे आणि तो म्हणतो का मीच देव आहे. तोच देव आहे का मला सांगा. ब्राह्मण देव त्याला घेऊन परत आला. ब्राह्मण आला तर याला चतुर्भुज रूपात दर्शन होत होतं, परंतु ब्राह्मणाला मात्र दिसत नव्हतं. तेव्हा त्या ब्राह्मणाला दिसत नाही. तो ब्राह्मण म्हणतो मला तर काहीच दिसत नाही. अरे तू निश्चित खोटा आहे, तू मुळीच देव नाही. देव असता तर माझ्या गुरूंना भेट दिली नसती का?
पंडिताला दिसला नसता का असं म्हटल्याबरोबर देवाचा नाईलाज झाला, त्या पंडिताला दर्शन द्यावं लागलं. दोघांनाही भगवंताचं दर्शन झालं. म्हणून त्या पंडिताला दर्शन कोणामुळे झालं? त्या अहिर गुराख्यामुळे झालं. म्हणून तो म्हणतो का मी कोण आहे? अहिरदास आहे. आणि हा अहिरदास काय म्हणतो? मला त्या पंडितामुळे देवाचं दर्शन झालं म्हणून तो काय म्हणतो? मी पंडित दास आहे. असे दोन संत ओडिसा प्रांतामध्ये होऊन गेले. हे आपल्याला सांगायचे काय? सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर तो भाव आहे. भाव बळे आकळे एरवी नाकळे आणि करतळी आवळे पैसारी. जर भाव असला तर तळ हाताच्या आवळ्याप्रमाणे परमात्मा स्पष्ट आहे, आणि भाव नसला तर स्पष्ट असताना देखील आपल्याला प्रतीतीला येत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ते म्हणतात देव बैसले सिंहासनी आल्या याच का पुरे धनी. आणि म्हणतात की असा जो देव आहे तो काही सर्वांच्यानी येत नसतो. कोणीतरी एखादा असा भक्त असतो, विशेष भक्त, त्याच्या निमित्ताने येतो आणि सर्वांचं जे काही संसारातलं कोडं संकट दुःख त्या सर्वांचा उलगडा करतो, सर्वांचा नाश करतो. हेच अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. जसं पुंडलिकासाठी भगवान आले, पण युगे 28 विटेवरी उभा. आला कोणाचे? भक्त पुंडलिकासाठी आला. पण आज सर्व तुम्हाला आम्हाला सर्वांना तुका म्हणे झाला सोपा. सर्वांनाच आपल्याला आला नावारूपाला आला पुंडलिकामुळं. पुंडलिकाने वीट फेकली, भगवंताला सांगितलं की या ठिकाणी उभा राहा. एकाच्या कैवाडे एकाच्या निमित्ताने उगवे बहुतांचे कोडे. आणि हे करीत असताना काय साधन केलं पाहिजे ते जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात.
त्याचे बरेचसे काही अर्थ आहे. आपला वेळ संपत आलेला आहे. तर दोही ठाई चुका, तुका नाही पडो देत चुका. आपला व्यवहार करत असताना व्यवहारही आपण शुद्ध रीतीनं यथार्थ जसा पाहिजे शास्त्राने अनुमोदित अशा प्रकारचा व्यवहार केला पाहिजे. आणि ह्या व्यवहाराला फक्त शरीर लागतं आणि परमार्थाला मन लागतं. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की शरीर जे आहे ते शरीर व्यवहाराला दिलेले आणि मन जे आहे ते देवाला दिलेले. जशा त्या गोपी म्हणतात की त्या सर्व करतात, सासू सासऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे करतात, पतीची सेवा करतात, ते दूध दही विकायला जातात, सर्व पाणी आणतात, स्वयंपाक करतात, सर्व करतात. परंतु मन हे गोविंदी आणि देह काम करियो. त्या ठिकाणी मन कुठे आहे? त्यांचं गोविंदाच्या ठिकाणी आहे. परमात्म्याला तुमचं काहीच पाहिजे नाही. स्वामी महाराज म्हणायचे परमात्मा हा वित्त चोर नाही, तो काय आहे? चित्त चोर आहे. तेव्हा आपलं जे अंतरंग असणारं मन ते परमात्म्याला दिलं आणि बाहेरचा व्यवहार जो आहे तो शरीर इंद्रियांच्या द्वारा केला तर त्यांनी सांगायचं दोन्ही साधलं. त्यांनी संसार पण व्यवस्थित होतो आणि परमार्थ पण व्यवस्थित होतो. अशा प्रकारचे तुकोबारायांनी आपल्याला एक दोघांचं सामंजस्य सांगितलेलं आहे. काही लोक परमार्थ करतात तर व्यवहाराकडे दुर्लक्ष करतात. काही लोक व्यवहारातच इतकं डोकं घालतात की ज्या जगन्नियंत्या परमात्म्याचा त्यांना विसर पडून जातो. तर आपल्या जीवनामध्ये आपण त्या दोन्हीचा सम्यक समतोल अशा प्रकारचा सुमधुर अशा प्रकारचा समन्वय घातला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. आणि त्यासाठी देव बैसले सिंहासनी आल्या याच का पुरे विठोबा